नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज। एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार। नमस्कार। हिंद दी चादर बोले सो निहाल, वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहब जी का 350वां शाहिदी समागम राज्य स्तरीय समिति, महाराष्ट्र का अल्पसंख्याक विभाग, समस्त गुरु नानक नाम लेवा संगत, सीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, उदासीन एवं भगत नामदेव वारकरी संप्रदाय के सहयोग से यह कार्यक्रम संपन्न हो रहा है और ये महाराष्ट्र के लिए गुरुजी की सेवा करने का एक अवसर मिला है। इस कार्यक्रम के अवसर पर यहाँ विशेष रूप से उपस्थित रहने वाले देश के लोकप्रिय एवं सहकारिता मंत्री आदरणीय अमित भाई शाह साहब और उपस्थित महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेब, उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब, बाबा हरनाम सिंह जी, श्री शरदराव ढोले जी, धर्मगुरु श्री बाबू सिंह जी महाराज जी, गोपाल चैतन्य महाराज जी, सुरेश महाराज जी, निवृत्ति महाराज जी, महाराष्ट्र मंत्रिमंडल के सभी मंत्रीगण, सब सांसद, विधायक, महापौर और मेरे पत्रकार बंधु, सरकारी विभाग के सर्व अधिकारी, कर्मचारी और देश विदेश से आए सभी भक्तगणों का मैं राज्य की उप मुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास की विभाग मंत्री के नाते आप सबका हृदय से स्वागत करती हूं। आप सभी को धन्यवाद देती हूं। 17वीं शताब्दी में तत्कालीन शासकों के अन्याय अत्याचार के विरुद्ध आवाज उठाकर धर्म की स्वतंत्रता और मानवाधिकारों के लिए बलिदान देकर जिन्होंने भारत की संस्कृति और आध्यात्मिक अस्मिता की रक्षा की, वे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहब की 350वें शहीदी समागम कार्यक्रम में हम सब यहाँ इकट्ठा हुए हैं। श्री गुरु तेग बहादुर साहब जी का गौरवशाली इतिहास, उनके द्वारा की गई सांस्कृतिक आध्यात्मिक अस्मिता की रक्षा तथा उसके लिए दिया गया बलिदान का स्मरण हो, यही इस कार्यक्रम का उद्देश्य है। मैं सबसे पहले गुरु नानक देव जी को नमन करती हूँ और साथ साथ जिनके शहीदी समागम को हम लोग आज इस संगत के रूप में नमन कर रहे हैं, ऐसे 9वें गुरु तेग बहादुर सिंह साहब की, इनको भी मैं नमन करती हूँ। श्री गुरु तेग बहादुर जी से प्रार्थना, परोपकार, सेवा, सादगी, दूसरों की सेवा को महत्व देने और निर्भीकता का प्रचार किया। उन्होंने उनके प्रवचन और भजन गुरु ग्रंथ साहिब में भी शामिल है। उनके बलिदान से पूरे भारत का सिख धर्म, शौर्य और त्याग की परंपरा अधिक मजबूत हुई है। इस एक महत्वपूर्ण बात है। श्री गुरु तेग बहादुर साहेबचे यांचं बलिदान केवळ धर्मासाठीच नव्हतं, तर ते सर्व मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होतं। त्यांच्यासाठी धर्म हा सांस्कृतिक मूल्यांचा आणि जीवनशैलीचा एक आदर्श होता। म्हणूनच धर्माच्या खऱ्या शाश्वत मूल्यांसाठी त्यांना दिलेलं बलिदान हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे। जुलमी शासकांच्या धर्मविरोधी अन्यायकारक धोरणाविरुद्ध गुरु तेग बहादुरजी यांचं बलिदान ही एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती। त्याच्या निर्भय आचरणाचं, धार्मिक आणि नैतिक कृत्याचं हे सर्वोच्च उदाहरण आहे। कुणालाही घाबरवायचं नाही आणि कोणालाही घाबरायचं नाही, असा संदेश श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांनी सर्वांना दिला। आजच्या या धाकधकीच्या जीवनामध्ये गुरुजींचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यांनी तलवारीपेक्षा विचारांच्या धारेला आणि बलिदानाच्या शक्तीला महत्त्व दिलं। राज्याच्या अल्पसंख्याक विकास व औफाक विभागातर्फे श्री गुरु तेग बहादुर साहेब यांच्या हौतात्म्यास समर्पित विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली।
या समितीच्या मार्गदर्शनाखाली नागपूर इथं भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर श्री गोविंद सिंगजी यांच्या पवित्र भूमीमध्ये म्हणजेच नांदेड इथंही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. आदरणीय अजितदादांच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि आज तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम आज खारघर इथं होत आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या समागमाच्या माध्यमातून शीख धर्मावर आस्था बाळगणाऱ्या आणि श्री तेग बहादूर साहेबच्या यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नातं बंजारा, लबाना, मोहियाली, सिंधी, सिकलगीकर, उदासीन, वाल्मिकी व भगत नामदेव वारकरी संप्रदाय समाज या 8 समुदायांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एक भक्ती संगम निर्माण झाला आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. या समागमाच्या माध्यमातून आपण समाजात प्रेम, एकता व बंधुभाव जोपासण्याचा संकल्प करूया. खारघरमधील या भव्य आयोजनाबद्दल मी सर्व आयोजकांचं आणि संगतचे मनापासून आभार मानते. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब का यह 305वां शाहिदी समागम सभी भक्तों के लिए एक पवित्र तीर्थ यात्रा साबित होगा, ऐसा विश्वास व्यक्त करते मैं अपने वाणी को विराम देती हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.